चुलत भावाकडून बहिणीला व दाजीला अमानुष मारहाण. पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी थातुरमातुर गुन्हा दाखल करत लावले हाकलून. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसा येथील घटना. गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून महिलेला व तिच्या पतीला जीवे मारून टाकण्याची धमकी. महिलेची पोलीस अधीक्षकांकडे जीव वाचविण्याची मागणी. जालना जिल्हा हा सध्या गुन्हेगारीचा बालेकिल्ला झाल्याचे समोर येत आहे. रोज खून, महिला अत्याचार, हाणामारी, चोरी, लूटमार या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. याचे कारण म्हणजे पोलीस विभागाकडून गुन्हेगारांवर कठोर कारवाई न करता थातुरमातुर फक्त एनसी दाखल करत आरोपींना मोकाट सोडण्याचे काम सध्या जालन्यातील काही पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी करत आहेत. असाच एक प्रकार जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलीस ठाणे हद्दीत वालसा येथे पती पत्नीला झालेल्या मारहाणीत उघडकीस आलाय. या संदर्भात सविस्तर माहिती अशी. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसा येथे चुलत भावानेच बहिणीला व भाऊजीला अमानुष मारहाण केल्याची घटना दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास वालसा येथे गट क्रमांक 342 मध्ये घडली. यात फिर्यादी रेखाबाई सुनील खरात वय 35 वर्ष व सुनील खरात या दोघेही पती पत्नींना त्यांच्याच भाऊकीतील व नात्याने चुलत भाऊ व काही लोकांनी एकत्र येत लाठ्या काठ्यांनी त्यांच्या शेतात येऊन बेदम मारहाण केली. ही मारहाण गव्हाला सामायिक विहिरीत पाणी भरणे चालू असताना तू आमच्या विहिरीत मोटर का टाकली यावरून झाली. फिर्यादीने म्हटले की या प्रकरणी या महिलेने भोकरदन पोलीस ठाणे येथे धाव घेतली असता त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी थातुरमातुर संबंधित आरोपींवर कारवाई केली व त्यांना मोकाट सोडले असा आरोप या महिलेने केलाय. कारण या महिलेचा हात मोडलाय तसेच तिच्या गुप्तांगावर व पाठीवर लाठ्या काठ्यांनी अमानुष मारहाण पुरुषांनी केली आहे. तर महिलेचे पती सुनील खरात यांच्या सुद्धा हात मोडला असून कुऱ्हाडीच्या दांड्याने त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये मारहाण करणारे महिलेचे चुलत भाऊ गजानन काशीनाथ इंचे, रंजना गजानन इंचे, मीनाबाई अशोक निकाळजे सर्व राहणार वालसा वडाळा यांनी ही मारहाण केली असल्याची माहिती पीडित महिला रेखाबाई सुनील खरात वय 35 वर्ष यांनी आज जालना येथे प्रसार माध्यमांना दिली. यामध्ये या महिलेने आणखी मागणी केली आहे की वरील सर्व आरोपी जे नात्याने चुलत भाऊ आहेत ते माझ्या आई वडिलांची जमीन व आमचे घर कोटी रुपयांची इस्टेट हडपण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला मारून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत. रात्री बेरात्री आमच्या घराबाहेर आसपास येऊन चक्रा मारतात, आम्हाला बंदूक दाखवतात व जीवे मारण्याच्या धमक्या देतात. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी याकडे वेळीच लक्ष देऊन आमचा प्राण वाचवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. कारण भोकरदन पोलीस ठाणे येथील या सर्व आरोपींचे संबंधित पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्याशी चांगले संबंध आहेत. स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेणारे कैलास पाजगे यांच्यातील जवळचे आहेत. त्यामुळे या आरोपींवर कुठलीही कारवाई होत नाही. फक्त थातुरमातुर कारवाई करून आम्हाला पोलीस ठाणे येथून हाकलून दिले. मग आमचा जीव गेल्यावर आम्हाला न्याय देणार का असा प्रश्न सुद्धा या महिलेने उपस्थित केलाय. कारण पुरुषांकडून सदर महिलेला मारहाण झाली आहे तर पुरुषांवर त्या स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते. मात्र पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत थातुरमातुर गुन्हे दाखल केले आहेत असा आरोप या महिलेने केलाय. माझं नाव रेखाबाई सुनील खरात. माझं नाव रेखाबाई सुनील खरात. हे नेहमी आम्हाला असं भांडत असते. आम्ही घराची जागा बी सोडून दिली 3 फूट आणि शेतामध्ये ते आहे ना आम्हाला दोघा नवरा बायकोला एवढी मारहाण केली की आम्हाला खाली बसले येत नाही, झोपता येत नाही, उठता येत नाही. आमच्या फासोळ्या हे करून टाकेले साहेब आणि आमच्या पाठीवर वळपा साहेब कुऱ्हाडीनं मारहाण केली आम्हाला. आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता तरी थातुरमातुर केस घेतल्या आमच्या आणि आम्हाला उभं सुद्धा राहू देत नाही. पोलीस स्टेशनमध्ये बी जा म्हणते बाहेर जा बाहेर. आमचं कोणीच ऍक्शन घेत नाही साहेब. आमच्या पाठीमाग कोणी नाहीये. आम्हाला तिथे जगणं मुश्किल करून टाकेले साहेब त्या माणसानं. भोकरदन पोलीस स्टेशनला आम्ही काही पण माहिती काढायला गेलो तर थांबा म्हणते बाहेर लिंबाखाली बसा, ते अमके साहेब येऊ द्या, डमके साहेब येऊ द्या. आमची कोणीच काही कारवाई घेत नाही साहेब. आता आमची मागणी फक्त आम्हाला चांगलं जगू द्या त्या माणसानं. तुम्हाला मारायच्या धमक्या कोणी दिल्या होत्या? गजानन इच्छे. कोणी कोणी मारलं होतं तुम्हाला? तुमचा हात बांधलेला दिसतोय, मेडिकल काही? आम्हाला गजानन इच्छे, ऋषी निकाळजे, मीना निकाळजे, रंजना इच्छे, कौसाबाई इच्छे आणि अशोक निकाळजे हे 6 जण मारायला होते साहेब. पण 6 जणांचे नाव पोलीसवाल्यांनी सुद्धा घेतले नाही. आम्ही सांगून सुद्धा ते म्हणून आम्ही एवढे नाव घेऊ शकत नाही. आम्ही 4च नाव घेऊ शकतो. आम्हाला रिअल मध्ये 6 जणांना मारलेलं आहे साहेब. तुम्ही घाटी रुग्णालयात ऍडमिट होताय. किती दिवस ऍडमिट होताय? 3 दिवस. कुठल्या घाटीत? जालना घाटी. आता काय मागणी आहे तुमची? आता आमची हीच मागणी आहे की आम्हाला चैनीन जगू द्या त्या माणसानं. म्हणजे तेव्हा आम्हाला मारून टाकणार आहे एवढं निश्चित आहे. त्याचं म्हणणं आहे की मी आम्हाला धमके देतो. आज सुद्धा तो गावात मोक्का हिंडतो साहेब. त्याला पोलीसवाले काहीच करू शकत नाही इथली केस करून बी. तेव्हा आता सुद्धा आम्हाला धमके देतो घरी येऊन रातच्या 10 वाजता 11 वाजता. काय होतं म्हणे तुमच्याकडून करून घ्या.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना अशी आमची मागणी आहे की यांनी आम्हाला जसं संरक्षण द्यावं. आम्हाला रातच्या येते आमच्या घरी अर्ध्या रातच्या येऊन आम्हाला धमक्या देते, मारून टाकायच्या, जीवे मारण्याच्या. त्यासाठी त्यांना आम्हाला काही हे द्यावं. रेखाबाई सुनील खरात.